मित्रांनो, कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, राजन सरूची भेट होत सरू सगळं काही सत्य राजनला सांगणार आहे. तर मित्रांनो, आता सरू काय सत्य सांगणार, राजन सरूची भेट कशी होणार, ते सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इकडे अन्नपूर्णा राजनला अपघाताची घटना कळली आहे आणि अन्नपूर्णा राजन अपघाताच्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत. कामिनीने मीडिया पत्रकारांना सुद्धा फोन करून तिथे बोलावलेलं आहे, कारण अन्नपूर्णाने पत्रकारांसमोर जाहीर केलं की माझी नात नाही आली तर सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होऊन जाईल. म्हणून कामिनीने मुद्दामून पत्रकारांना तिथे बोलावलं आहे. पत्रकार अन्नपूर्णाला प्रश्नावर प्रश्न विचारत असतात. पत्रकार म्हणत असतात की अरे बापरे, तुमची सून आणि तुमची नात गेली म्हणजे तुम्ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करणार का? आता राजन मात्र खूपच चिडलेला असतो. राजन सगळ्यांना प्रत्युत्तर देत म्हणतो, खबरदार. राजन पत्रकारांना म्हणतो की अहो प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय? माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला काही झालेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. अन्नपूर्णा राजन त्या मुलीला आणि सरूला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. राजन सरूपाशी बसलेला असतो तर दुसरीकडे डॉक्टर अन्नपूर्णाला सांगतात की ती जी मुलगी आहे त्या बाईसोबत ती मुलगी मरण पावली आहे. पूर्णाला काहीच कळायला मार्ग नसतं. अन्नपूर्णाला वाटत असतं की आपल्या सुनेबरोबर जी मुलगी होती तीच आपली नात असेल. अन्नपूर्णाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अन्नपूर्णा रडायला लागते. तिला कळतच नसतं की नेमकं काय करायचंय. अन्नपूर्णा डॉक्टरांना म्हणते की नाही डॉक्टर, असं होऊ शकत नाही, की माझ्या नातीला वाचवा. तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा अन्नपूर्णा मॅडम, आमच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये, आम्ही आता या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाहीये. कमळीला सुद्धा खूपच वाईट वाटलेलं असतं. कमळी म्हणत असते की आजी काळजी करू नका, नक्कीच काहीतरी गडबड असेल, त्यालाच तुमची नात. त्यावरती अन्नपूर्णा म्हणते की कमळी, मी या सगळ्यावर कसा विश्वास ठेवू ग? अगं ती इथे आली आहे आणि तिच्यासोबत तिची आई होती, मग मी हे सत्य कसं नाकारू? आता कमळीला सगळं काही कळलंय पण ती काहीच बोलत नाही. मग ती डॉक्टरांकडे येते आणि डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर मला आज जाऊ द्या, मला त्यासनी बघायचं आहे. तेव्हा डॉक्टर सांगतात की आम्ही तुम्हाला आतमध्ये पाठवू शकत नाही, पेशंट जवळ जास्त व्यक्ती थांबू शकत नाही. आता त्या आतमध्ये आहेत ना, मग त्यांना एकट्यानाच राहू देत, त्यांची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. डॉक्टर जेव्हा कमळीला सांगायला लागतात तेव्हा कमळी विचारते की कशा आहेत त्या? कमळीला खूपच काळजी वाटू लागते. एकतर अन्नपूर्णा आजींची नात गेली आणि त्याच्यातच सोनेचं असं काही घडलं तर मात्र अन्नपूर्णा आजी कशा जगू शकतील, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तर इकडे राजन सरू जवळ बसून रडत असतो. राजन सरूला म्हणत असतो की सरू, तू मला भेटलीस आणि ते सुद्धा अशा अवस्थेमध्ये. सरू, आता यमदूताला सुद्धा या सगळ्या पुढे हरावं लागेल आणि तुला माझ्याकडे यावंच लागेल सरू, आताच्या आता तुला माझ्याकडे यावं लागेल. त्यानंतर तो डॉक्टरांकडे आलाय आणि डॉक्टरांना म्हणतोय, तुम्ही काय वाटतील तो खर्च करा आणि माझ्या बायकोला वाचवा. आणि हे सगळं चालू असताना तो डॉक्टरांना आपल्या मुलीबद्दल विचारतोय. अन्नपूर्णाला ऑलरेडी आपल्या नातीबद्दल कळलेलं आहे, पण राजनला अजूनही मुलीबद्दल काहीच कळलेलं नाहीये. त्यामुळे राजन आपली मुलगी कशी आहे, निदान ती तरी शुद्धीवर आली आहे का, तिच्याबद्दल तरी आपल्याला काहीतरी कळतंय का, असा विचारपूस करायला तिकडे गेलेला आहे. त्यावरून डॉक्टरांकडून त्याला कळलंय की ती मुलगी गेली आहे. त्यावरती तो म्हणतो कसं शक्य आहे? त्यावर डॉक्टर सांगतात की आम्ही हिची सगळी काही तपासणी केली. तुम्हाला माहितीये का? म्हणजे तुम्हाला नसेल माहित तर मी सांगते की या अपघातात ती गेलेलीच नाहीये. त्यावर राजन म्हणतो म्हणजे? त्यावरती डॉक्टर सांगतात की आम्ही सगळ्या मेडिकल टेस्ट केल्या तिच्या, म्हणजे ती या अपघात घडायच्या आधीच काही तास गेलेली आहे किंवा काही एखाद दिवस म्हटलं तरी चालेल. मात्र राजनचं डोकं काम करणं बंद झालेलं असतं. राजन मनात विचार करतो आणि म्हणतो, हा सगळा नक्की काय प्रकार आहे? ती मुलगी थोड्या वेळापूर्वीच आईशी बोलली होती आणि डॉक्टर सांगतात की ती एका दिवसापूर्वीच गेलेली आहे. नाही नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तो डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय का? म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचं करताय का? डॉक्टर म्हणतात, नाही, मी जे काही बोलते ते बरोबरच बोलते, तुम्हाला कळतंय का? म्हणजे मी तुम्हाला योग्य तेच सांगते. आता तुम्ही शोधून काढा की हे सगळं काय आहे. तर इकडे कमळी डॉक्टरांकडे सरूची चौकशी करण्यासाठी आलेली असते. ती डॉक्टरांना विचारते, डॉक्टर आता कशा आहेत त्या, बऱ्या आहेत तर ना? मी त्यांना भेटू शकते का? आणि त्यांची मुलगी सुद्धा गेली, त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसेल. तर डॉक्टर म्हणतात की त्यांची
मुलगी हा ऍक्सिडेंट घडायच्या आधीच गेली आहे. त्यावरती कमळी म्हणते की डॉक्टर तुम्ही काय बोलायलात, ऍक्सिडेंट होण्यापूर्वी मुलगी गेलेली आहे म्हणजे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, आम्ही सगळे मेडिकल तपासण्या केल्या, त्यात आम्हाला ते कळालं. आम्हाला वाटते की ती मुलगी एका दिवसापूर्वीच गेलेली आहे. तेव्हा कमळी विचार करू लागते आणि म्हणू लागते की नक्की हा सगळा काय प्रकार आहे. म्हणजे ही अन्नपूर्णाची नातच नसेल, कारण अन्नपूर्णाची नात काही वेळांपूर्वी अन्नपूर्णा आजींची बोलली होती आणि डॉक्टर सांगायलेत की ती एका दिवसापूर्वीच गेली होती. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता नक्की काय गडबड आहे ते मला शोधून काढायलाच हवं. त्यानंतर तितक्यात पोलीस सुद्धा राजनला भेटायला आलेले आहेत. पोलीस राजनला म्हणतात की हा अपघात कसा झाला, काय झाला, आम्ही सगळी काही चौकशी केलेली आहे. ऍक्च्युली अपघातामध्ये आता ड्रायव्हर सुद्धा बाजूला होता, म्हणजे हा ऍक्सिडेंट झाला नाही तर घडून आणलेला आहे. राजनला मात्र आता काहीच कळत नसतं. राजन म्हणतो म्हणजे हा ऍक्सिडेंट कोणी घडून आणला असेल. राजनचा कामिनीवरती दाट संशय असतो. तर पोलीस राजनला म्हणतात, राजन सर, आम्हाला आताच डॉक्टरांकडून कळालं आहे की ती मुलगी आधीच गेली होती. तुम्हाला कळतंय का, हा सगळा घातपात घडून आणलेला आहे तुम्हाला असं दाखवण्यासाठी की तुमची मुलगी गेलेली आहे. तेव्हा राजन विचारतो, पण माझी बायको तिच्या मुलीला अशा गेलेल्या अवस्थेत घेऊन काय येईल. त्यानंतर पोलीस सांगू लागतात की ती फक्त आता ते शुद्धीवर आल्यावरच कळेल. त्या जेव्हा शुद्धीवरती येतील तेव्हाच आपल्याला सगळं काही कळेल. त्यानंतर पोलीस राजनला विचारतात की तुमचा कोणावरती संशय आहे का, अशी कोणती व्यक्ती आहे का तुमच्या बायकोची आणि तुमच्या मुलीची भेट घडून येऊ द्यायची नाहीये. तेव्हा राजन विचार करायला लागतो आणि म्हणतो, हे इन्स्पेक्टर साहेब, माझी सासू, तिला असं वाटत असतं की माझी मुलगी आणि माझी बायको परत मला कधीच भेटू नये, कारण तिला सगळी प्रॉपर्टी माझ्या छोट्या मुलीच्या नावावर हवी आहे. त्यानंतर पोलीस सांगू लागतात की आम्ही सगळी चौकशी करतो. त्यावर राजन विचारतो की पण इन्स्पेक्टर साहेब, ही माझी मुलगी आहे की नाही हे मी कसं ओळखायचं. त्यावर पोलीस सांगतात की तुम्ही DNA टेस्ट करून घ्या. राजन लगेच डॉक्टरांकडे येतो आणि डॉक्टरांना म्हणतो, मला माझ्या त्या मुलीची आणि माझी DNA टेस्ट करायची आहे. त्यावरती लगेच डॉक्टर सांगायला लागतात की आम्ही तिचे सॅम्पल घेतलेले आहेत, तुमचे पण लगेच घेऊन आपण DNA टेस्टसाठी पाठवूयात. पण तुम्ही हे कुणालाच कळू देऊ नका, कारण मला असं वाटतं की काहीतरी गडबड आहे आणि ही पोलीस केस आहे. तर इकडे अन्नपूर्णाला कळालेलं असतं की आपली नात जरी गेली तरी आपली सून जिवंत आहे आणि त्यामुळे ती आपल्या सोन्याला भेटायला आली आहे. ती अन्नपूर्णा गौरीला म्हणत असते की गौरी, आता तूच सांग काय ते. अगं, माझं मन मानायला तयार नाहीये की तीच माझी नात होती. जे काही खरं खरं आहे ते मला तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे, तुझ्याच तोंडून मला ऐकायचं आहे. बोल गौरी, बोल, काही सत्य आहे, मला सगळं काही सत्य कळलंच पाहिजे. असं म्हणत ते आता गौरीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागते. त्यानंतर राजन अन्नपूर्णाकडे आलाय आणि अन्नपूर्णाला सांगतोय, आई, खूप मोठा घोळ झाला आहे. पोलिसांनी आणि डॉक्टरांनी मला काहीतरी वेगळंच सांगितलं आहे. आणि मग राजन जे काही पोलिसांनी सांगितलंय ते अन्नपूर्णाला सांगतो. तो अन्नपूर्णाला म्हणतो, आई, डॉक्टरांनी मला सांगितलं ती बॉडी एक दिवस आधीची आहे, ती मुलगी एक दिवस आधीच गेलेली आहे. त्यावरती अन्नपूर्णा म्हणते, काय बोलतोयस तू राजन. त्यावरती राजन म्हणतो, कदाचित ती माझी मुलगी नसेल. त्यावरती अन्नपूर्णा म्हणते, असं असेल ना तर मी कुठल्याही देवाला नवस करायला तयार आहे. तेव्हा राजन म्हणू लागतो की आई, मला असं वाटते की हे सगळं काही कामिनी आत्यांनी केलेलं आहे. अन्नपूर्णा आता डोक्याला हात मारून घेते. अन्नपूर्णाचा मात्र खूपच संताप होत असतो. अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, मला सुद्धा असंच वाटतंय की हा 100% कामिनीचा डाव आहे आणि मी तिला काही सोडणार नाही राजन. तेव्हा राजन म्हणतो की हो आई, आता आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. हे आता तिचं खूपच अति झालेलं आहे, पण जोपर्यंत गौरी शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तिला पहिले शुद्धीवरती येऊ दे, तिला सगळं काही सांगू दे. ती सांगेल ना नक्की तिच्यासोबत काय घडलं होतं ते, कारण ती एक दिवसाच्या बॉडीला इकडे घेऊन काय येईल, एक दिवस आधीच गेलेल्या मुलीच्या बॉडीला. नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यावरती राजन म्हणतो की आई, तू अजिबात काळजी करू नको, मी डॉक्टरांना DNA टेस्ट करण्यासाठी दिली आहे, आपल्याला कोणालाही काहीच कळू द्यायचं नाहीये. त्यावरती अन्नपूर्णा म्हणते की नाही, आता गौरी शुद्धीवरती येणं महत्वाचं आहे आणि कामिनी गजाआड होणं महत्वाचं आहे. त्यावरती राजन म्हणतो, हो आई, 100% असंच होणार, फक्त गौरीला शुद्धीवरती येऊ दे. आता तर मला तिच्या सुद्धा जीवाची भीती वाटते आहे आणि खरी मुलगी जर कामिनी आत्याने किडनॅप करून ठेवली असेल तर. आई, अगं, माझं डोकंच काम करत नाहीये. त्यावरती अन्नपूर्णा म्हणते की राजन, असं काही बोलू नकोस.
आता मात्र कामिनी ओरडतच हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि म्हणत असते की नाटकं करत असते. अरे देवा, काय झालं हे सगळं? मला तर काहीच कळत नाहीये. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर कामिनीला समजलंय ती मुलगी एक दिवस आधीच गेलेली आहे. आता मात्र ती जराशी घाबरलेली आहे. ती विचार करते आणि म्हणते, अरे देवा, हे डॉक्टरांनी कसं काही शोधून काढलं आणि आता जर का सत्यापर्यंत ते पोचले तर या सरूला संपवायला पाहिजे असा तिच्या डोक्यात विचार आलाय. पण आता राजन आणि अन्नपूर्णाने इतकी टाईट सिक्युरिटी केली आहे त्यामुळे कामिनी सरूपर्यंत काहीच पोहोचू शकणार नाही. तर दुसरीकडे सरू मात्र शुद्धीवर आली आहे. सरू आता विचार करते आणि म्हणते, आता काहीच झालं तरी मी गप्प बसणार नाही. नालायक कामिनीचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर घेऊन येणार आणि त्याचसोबत मी माझ्या कमळीला न्याय मिळवून देणार. कारण जर मी या जगात राहिलो नाही आणि हिला जर का कळलं की कमळी माझी मुलगी आहे तर तिला ती 100% संपवणार आणि त्यानंतर अनाथासारखी माझी मुलगी फिरण्यापेक्षा मला सगळं काही सांगून माझ्या मुलीला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे आणि ही गेलेली मुलगी त्यांची नात नाही हे पण सांगितलं पाहिजे. त्याच वेळेला राजन तिकडे आलाय आणि त्याने गौरी शुद्धीवर आली हे पाहिले. राजन आता गौरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, गौरी गौरी. 18 वर्षानंतर त्यांची भेट झाली आहे म्हणून त्यांना काय बोलावं काहीच सुचत नाही. दोघीही एकमेकांकडे पाहून नुसते रडत असतात. तर गौरी म्हणत असते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा राजन म्हणतो की बोल गौरी, काय सांगायचंय तुला? तेव्हा गौरी म्हणते की हा आमचा जो काही ऍक्सिडेंट झाला तो कामिनीने घडवून आणलाय आणि ती जी माझ्यासोबत मुलगी होती ती तुमची मुलगी नाहीये. ते ऐकून राजनला मात्र खूपच आनंद झालेला असतो. राजन म्हणत असतो की गौरी सांग, माझी मुलगी कुठे आहे? गौरी सांगणार असते की कमळी त्यांची मुलगी आहे पण तेवढ्यात गौरी बेशुद्ध होऊन जाते. तर मित्रांनो, आता गौरी कधी सांगणार कमळीच राजनची मुलगी आहे हे पाहणं खूपच रंजक असेल. असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.